प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. या डोंगरावरच्या प्रार्थनेत तुमचं स्वागत. आज योहानाचं झालेलं प्रगटीकरण किंवा योहानाला झालेलं प्रगटीकरण हे आपण बघणार आहोत. आणि प्रगटीकरणाच्या पहिल्या अध्यायामध्ये आणि 7 आणि 8 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, पहा तो मेघासहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहिल, ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील, आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील. असेच होणार. आमेन. प्रभू देव जो आहे, जो होता व जो येणार, जो सर्वसमर्थ, तो म्हणतो मी अल्फा व ओमेगा आहे. या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट रीतीने सांगत आहे, पहा जो मेघासहित येतो तो प्रत्येक डोळा त्याला पाहिल. मेघासहित म्हणजे ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालेलं आहे त्याच्याबद्दल प्रगटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेले आहे. तो मेघासहित म्हणजे मेघावरती विराजमान होऊन पुन्हा एक वेळेस वापस येत आहे आणि प्रत्येक डोळा त्याला पाहणार आहे. ज्याने त्याला भोसकले म्हणजे ज्याने त्याला मारले वधस्तंभावर खिळून ते देखील पाहणार आहे. कारण की प्रभू येशू ख्रिस्त मेलेलाच राहिला नाही, तर तिसऱ्या दिवशी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो तो पुन्हा जिवंत झाला आहे. आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील. पृथ्वीवरील सर्व वंश. आज बरेचसे लोक येशू ख्रिस्ताला ओळखत नाही किंवा तिरस्कार करतात कारण की त्यांना सत्य माहिती नाही. पण ज्यावेळेस सत्य माहिती होईल त्यावेळेस पवित्र शास्त्र सांगतं की ते सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील आणि असेच होणार. आणि हे जे पुस्तक किंवा हे जे वचन आहे हे सत्य आहे. 2026 पासून हे सत्य कोणी दाबू शकलं नाही, कोणी मारू शकलं नाही. ते आजही चालूच आहे आणि युगानुयुग तो चालूच राहणार. कारण की पवित्र शास्त्र सांगतं प्रभू देव जो आहे, जो प्रभू देव आहे, जो होता, जो येणार, जो सर्वसमर्थ, तो म्हणतो मी अल्फा ओमेगा आहे. जो होता, जो आहे, जो येणार, आणि तोच परमेश्वर म्हणतो की मी अल्फा व ओमेगा आहे. हे सत्य कोणी दाबू शकत नाही. तो आदी आहे आणि तोच अंत आहे. म्हणून प्रभू येशूच्या येण्याचे दिवस जवळ आलेले आहेत आणि अशा दिवसामध्ये आम्ही जागृत राहून अधिक प्रार्थना करणं गरजेचं आहे. परमेश्वराच्या सानिध्यात राहणं गरजेचं आहे. आणि जो या सानिध्यात राहील, प्रार्थनेत राहील, त्याला ती समजेल. शारीरिक जीवन काही काळासाठी आहे आणि त्याच्यात जर तुम्ही म्हणत असाल की नाही मला असं जगायचं आहे, तर ठीक आहे, काय हरकत नाही. पण परमेश्वराचं वचन सांगतं जो होता, जो आहे, जो सर्वसमर्थ, तो येणार आहे. आणि तो येत असताना विश्वासणाऱ्यांनी तयारीत असणं गरजेचं आहे, प्रार्थनेत असणं गरजेचं आहे. प्रभू येशू, मी प्रार्थना करतो जे मला ऐकत आहेत त्यांनी तुझ्या येण्याचं तयारीत असावं, जागृत राहावं. कारण की परमेश्वरा जो तुझा दिवस आहे तो अकस्मात येणार आहे आणि त्या दिवसासाठी आम्ही सगळ्यांनी जागृत राहावं, प्रार्थना करावं, परमेश्वराच्या सानिध्यात राहावं. म्हणून आज या प्रत्येक विश्वासणाऱ्याला जो मला ऐकत आहे त्यांचा विश्वास अधिक वाढव, त्यांना जागृत कर प्रार्थनेत आणि तुझ्या स्तुतीत, आराधनेत दिवस घालू दे. कारण की तू आदी आहेस आणि तू अंत आहेस, अल्फा ओमेगा तू आहेस आणि तू त्यांच्या जीवनात कार्य कर. प्रभू येशूच्या नावात मागतो. आमेन. थँक्यू.